बातमी आहे रामावरून सुरू झालेल्या वादासंदर्भातली। रामाबद्दलच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय। मी इतिहासाचा कधीही विपर्यास करत नाही, अभ्यासात आहे तेच बोललोय, मात्र कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं आव्हाड म्हणाले। राम हा शाकाहारी नव्हे मांसाहारी होता, वनवासात राम शिकार करून खायचा असं विधान जितेंद्र आव्हाडांनी शिबिरात केलेलं होतं। त्यावर आव्हाड ठाम असून वाल्मिकी रामायणात अयोध्या कंदात हे लिहिल्याचा दाखला त्यांनी दिलेला आहे। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी। कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही, इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही। पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो। वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय। आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे। मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो।